रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील रामपूर येथे सापडलेल्या जळालेल्या मृतदेहाच्या गूढ प्रकरणाचा चिपळूण पोलिसांनी अवघ्या 3 दिवसात उलगडा करत मोठी कामगिरी बजावली आहे। रामपूर येथील आवटेवाडी परिसरात बागेजवळ जंगलात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली होती। या प्रकरणात कोणताही ठोस पुरावा नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते। तपासादरम्यान चिपळूण पोलिसांनी तांत्रिक तपास, कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे हाती घेतली। या तपासाचे धागेदोरे थेट मुंबईतील मालाड परिसरातील मालवणी येथे जाऊन पोहोचले। तपासात रामपूर येथील विशाल खोडदेकर याने त्याची प्रेयसी जन्नतुनिसा उर्फ जन्नत खान हिच्या मदतीने मालाड येथील एजाज कुरेशी याचा खून केल्याचं उघड झालंय। हेवी डिपॉझिटच्या आर्थिक वादातून हा खून करण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेह चिपळूण तालुक्यातील रामपूर येथे आणून जंगलात जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। सीनियर पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि त्यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। या जलद कारवाईमुळे चिपळूण पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे।